नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दोन युवा साहित्यिकांशी गप्पा मारणार आहोत. दोघेही असे की ज्यांच्याकडून साहित्य क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत. पहिला लेखक किंवा आजच्या संदर्भात कवी आहेत देविदास सौदागर. त्यांच्या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर आता देविदास सौदागर यांचा नवीन कविता संग्रह प्रकाशित झालाय, गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल नावाचा. तेव्हा या कविता संग्रहाविषयी आणि एकूणच लिखाणाविषयी देविदास सौदागर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वागत आहे देविदास तुमचं आनंदाचं पानमध्ये. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल अशा पद्धतीचं नाव आहे, तेव्हा नाव आणि या कविता संग्रहातल्या कवितांचा विषय याविषयी सांगावं. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल म्हणजे या संग्रहामध्ये अनेक ज्या उपमा आलेल्या आहेत त्या काळाला उद्देशून आलेल्या आहेत. काळ, वेळ, प्रहर. तर अशामधून प्रहाराचं त्याच्यामध्ये जास्त महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काळ नेमका आपल्यासमोर कसा उभा टाकलेला आहे काळाचा आपल्याला अंदाज येत नाही. काळाला प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक वेळी एक नवीन उपमा द्यावी वाटणं किंवा त्या देत जाणं हे या संग्रहामध्ये जुळून आलेलं आहे. त्यातून या संग्रहाला गहिवरल्या प्रहारांची दिशाभूल असं नाव देण्याचा मी निर्णय केला. जेव्हा आपण कविता संग्रहाविषयी बोलतो देविदास, तेव्हा कविता संग्रहातल्या कवितांना कधी कधी एखादं सूत्र असतं, कधी त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तर हा कविता संग्रह कशा पद्धतीचा आहे? यातल्या कवितांना काही सूत्र आहे की मनातले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले? या सगळ्या कवितांमध्ये लेखकाचे किंवा कवीचं जे काही जीवन अनुभव असतात तर ते यामध्ये हे आलेले आहेत. आणि त्यामध्ये काळाच्या ज्या काही रूपक असतील, कल्पना असतील, तर त्या प्रत्येक कवितेमध्ये काळ, वेळ, प्रहर ह्या सगळ्या उपमा त्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कवितेमध्ये काळाचं वेगवेगळ्या प्रकारे चित्रण करण्यात आलेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की भाकरी दुर्मिळ करणारा काळ. तर तो ह्या अर्थानं म्हणलेला आहे की सध्या युद्धाचा काळ असेल किंवा महागाईचा काळ असेल किंवा शोषित लोकांच्या जगण्यातनं त्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झालेला असेल. यातून ही एक उपमा सुचलेली होती की भाकरी दुर्मिळ करणारा काळ. तर असं एक त्या सगळ्या कवितांमध्ये एक सूत्र आहे. देविदास, या कविता संग्रहामध्ये संत तुकारामांविषयी एक कविता आहे जी खूप गाजते आहे. आम्हाला ती कविताही ऐकायला आवडेल आणि अर्थात त्या कवितेविषयी जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. मी ह्या संग्रहातली तुकाराम ही कविता ऐकवतो. तर बुडालेल्या गाथा वॉटरप्रूफ असतील काय, गाथेखाली लाकूड बांधलं होतं काय, असे प्रश्न विचारणाऱ्यांना जिभेवर उमटलेली अभंगमाळ दाखवली, जिभेवर उमटलेली शब्दांची पावले दाखवली, काळजाच्या टाळाला घट्ट मिठी मारून बसलेली. विठ्ठलाच्या कीर्तनात मनातला गोंधळ थांबला नाही, तेव्हा मी फडफडत्या शिरेवर चंदन टिळा लावून शांत झालो. काळा बुक्का सांडलेल्या पाण्यात रक्त दिसत नाही, याचं काय करावं, याचं उत्तर फुललं नाही अजूनही. भयान रात्रीची पहाट रेंगाळतच आहे. पिंडीवरचा विंचू मारण्याचा संदर्भ मी त्यांना दिला, तेव्हा ते कुजबुजले. संदर्भ पोकळ करायला हवे होते, अघोषित बहिष्कार टाकला शेवटी त्यांनी. तर ही कविता माझ्या संग्रहातील आहे. आपण गेल्या वेळी आनंदाचं पानमध्ये गप्पा मारल्या होत्या त्या उसवणच्या निमित्ताने. तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर काय बदललं देविदास? म्हणजे उसवन कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही माझ्या भोवतालातील मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा जो माझ्या सगळा कडेचा समाज होता, त्यांच्या नजरेमध्ये एक माझ्याकडे बघण्याची एक दृष्टी बदलली, एक आदर आला. आणि पुस्तक वाचण्याविषयी एक समाजामध्ये, माझ्या भोवतालामध्ये विशेषतः एक वेगळं भान आल्याचं मला जाणवलं. वैयक्तिक आयुष्यापुरतं बोलायचं झालं तर मी सध्याही टेलर कामच करतो आहे. पण युवा अकादमी मिळाल्यानंतर
आयुष्यामध्ये चांगले सकारात्मक बदल झाले. विशेषतः माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा सकारात्मक झाला. आणि अर्थात शेवटचा प्रश्न की कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, यापूर्वी कादंबरीही आलेली आहे, त्यामुळे आता कवितांची नवी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतील की काही कादंबरीचा सुद्धा विषय मनात घोळतोय? सध्या नवीन लिखाण म्हणजे मी कादंबरी लिहितोय. म्हणजे तेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर मला अनेकांनी विचारलं होतं की यानंतर जी येणारी कादंबरी असेल तर ती कुठल्या विषयावर आहे किंवा तुम्ही सध्या काय लिहिताय, तर मी सध्या कादंबरीच लिहितोय. हा जो कविता संग्रह आहे तो 2020 ते 2024 पर्यंत ज्या काही लिहिलेल्या कविता आहेत, जेव्हा मी उसवन कादंबरी लिहित होतो आणि त्या काळात ज्या कविता सुचल्या त्या कडेला मी लिहित राहिलेलो होतो, तो हा संग्रह सध्या लोकवाङ्मयकडून आला ह्या वर्षी. तर मी कादंबरी लिहितोय सध्या आणि कादंबरीचा विषय हा आहे सध्या की गावोगाव सध्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण भरपूर प्रमाणात आहेत आणि त्यांच्या जगण्याची एक गोष्ट मी माझ्या कादंबरीतनं मी मांडतोय. गेली वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यावर काम सुरू आहे आणि आजच्या अस्वस्थ ग्रामीण नायकाचं चित्रण, त्याच्यामध्ये मी तरुण नायकाचं चित्रण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कादंबरी ह्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढल्या वर्षी प्रकाशित होईल आणि जे काही तरुण आहेत, अस्वस्थ तरुणाईचा जो स्वर आहे तो ह्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खूप खूप आभार देविदास, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुमच्या सगळ्या लेखन प्रवासासाठी ABP माझातर्फे शुभेच्छा.